नमस्कार, मी सुनील घुडविंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आरोग्यम आयुर्वेदालयमध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत पोषक आहारासंबंधी आणि वारंवार होणारी ॲसिडिटी, आम्लपित्त आपल्याला कसे टाळता येईल यासंबंधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया। आपण उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काही ना काही ठराविक अंतरामध्ये खात असतो। मग ते खाणं कसं असावं, त्यामध्ये काय समावेश असावा, कुठल्या वेळेमध्ये आपण काय खावं याची आपण आज सविस्तर माहिती घेऊया। सकाळी आपण जेव्हा पहिला नाश्ता करतो, अलीकडे इंग्लिशमध्ये त्याला खूप प्रचलित शब्द झाला ब्रेकफास्ट, पण खरं म्हणजे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये त्याला सकाळची न्याहारी असं म्हटलं जातं। मग त्या सकाळच्या न्याहारीमध्ये आपण चपाती भाजी, आपली भाकर भाजी किंवा ज्वारी बाजरी यांच्या भाकरी आणि काही पालेभाज्या असतील, मोड आलेली कडधान्य असतील, यांच्यापासून केलेल्या उसळी आणि उसळीच्या भाज्या यांचा समावेश असावा। परंतु आपण असं न करता पहिल्या न्याहारीला आपण घेतो तो चहा आणि चक्क त्याच्यामध्ये बेकरीचे पदार्थ म्हणजे बटर, खारी, बिस्किट असे पदार्थ आपण आपल्या सकाळच्या न्याहारीला वापरतो। आणि मग काय होतंय की याची आपल्याला ॲसिडिटी म्हणजे आम्लपित्त धरते आणि शिवाय त्यापासून ऊर्जेचा तर अजिबातच काही स्रोत नाही। त्यामुळे सकाळची न्याहारी ही आपली चपाती भाजी, भाकर भाजी आणि शिवाय भाज्यांमध्ये पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य यांचा समावेश जर असेल तर आवश्यक तेवढी ऊर्जा आपल्या शरीराला मिळेलच, परंतु जी सुरुवात आपली ॲसिडिटीची सकाळपासून होते त्यावर सुद्धा खूप मोठा प्रतिबंध येण्यास मदत होईल। मग सकाळचा नाश्ता केल्यानंतर काय असतंय की आपण लगेच 10 वाजता एखादा चहा, कॉफी, पुन्हा काहीतरी एखादा बाहेरचं फास्ट फूड म्हणा असं आपण घेत असतो। परंतु आपल्याला आपला आहार आणि घेतलेल्या आहारावर ॲसिडिटी होऊ द्यायची नसेल तर आपल्या खाण्यामध्ये काही विशिष्ट अंतर आपल्याला राखणं गरजेचं आहे। म्हणजे सकाळची आपण भाकर भाजी खाल्ली की मधला काही काळ आपण जाऊ द्यायला हवा, मग आपलं जेवण म्हणजे दुपारचं जेवण हेच असावं। म्हणजे उदाहरणार्थ सकाळी आपण 2 भाकरी आणि भाजी खाल्ली, 2 चपात्या आणि भाजी खाल्ली किंवा काय आपल्या भुकेनुसार 2 भाकरी असतील, 3 भाकरी असतील, याचा आपण अगदी उत्तम प्रकारे सकाळचा नाश्ता न्याहारी केली की आपलं जेवण हे अगदी 1 वाजताचं असावं। मग मध्ये आपण काय खाऊ नये, कारण आपण जे सकाळी खाल्लंय त्याचं व्यवस्थित पचन व्हायला हवं, त्याचा पाचक रस तयार व्हायला हवा, म्हणून त्याला आपण वेळ द्यायला पाहिजे। मग त्यानंतर थेट आपलं दुपारचं जेवण 1 ते 2च्या दरम्यान। मग इथे आपण व्यवस्थित जेवण केल्यानंतर दुपारी पुन्हा त्या जेवणाला आपण वेळ द्यायला हवा। म्हणजे अगदी 4 तास, 4 ते 5 तास हे हवेतच ते जेवण पचायला, त्याच्यापासून पाचक रस तयार व्हायला, मग त्याच्यापासून इतर घटकांची निर्मिती व्हायला, मग ते जेवण, मग ते आहार आपल्या शरीराला आपण म्हणतो ना की व्यवस्थितपणे लागले, व्यवस्थितपणे पचले, ते आपण त्याला म्हणतो। आणि मग अगदीच आपल्याला भूक लागली असेल, मग संध्याकाळच्या वेळेमध्ये आपण पुन्हा घेतोय तो चहा, म्हणजे पुन्हा आणखी भूक मारण्याचं औषध, भूक लागण्याचं नाही, भूक मारण्याचं औषध ते म्हणजे चहा। आणि पुन्हा मग त्याच्यापासून ॲसिडिटी होण्याची भीती किंबहुना होतेच। मग तो जर आपल्याला टाळता आला तर उत्तमच। मग त्याऐवजी एखादं फळ आपल्याला खाता येईल, एखादा ज्यूस घेता येईल, नाही का, दूध पिता येईल, म्हणजे संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान। पुन्हा त्यानंतर आपण आपल्या जेवणाच्या वेळेपर्यंत, म्हणजे आपली जेवणाची वेळ कोणाची 8 वाजता असते, कोणाची 9 वाजता असते, कोणाची 9:30 वाजता असते, कोणाची 10 वाजता असते, पण जर आपल्याला शक्य असेल तर जेवण हे रात्री 10च्या आत रात्रीचं जेवण केलेलं
बरं, कारण पुन्हा आपण रात्री भरपेट केलेल्या जेवणाला पचवायला आपल्या पचनसंस्थेला आपण वेळ दिला पाहिजे, तर मग ते व्यवस्थित पचतंय. शिवाय सकाळी आपल्या प्रातःविधीला आपल्याला त्रास होत नाही, आपलं पोट व्यवस्थित साफ होत आहे आणि मग पुन्हा आपला दिवस चांगला जातो. त्यामुळे आपल्याला कुठलीही गोळी न घेता आपल्याला होणारी ॲसिडिटी ही आपल्याला दूर करायची असेल, टाळायची असेल, तर सकाळच्या नाश्त्याला आपण चहा, बिस्किट, अन्य बेकरीचे पदार्थ, इतर अगदी काही जड पदार्थ जे ब्रेकफास्टमध्ये आपण बाहेरून आणून खातो, तर न खाता घरातली चपाती भाजी, भाकर भाजी, मोड आलेली कडधान्य, त्यांच्या उसळी, त्यानंतर पुन्हा काही अंतर ठेवून दुपारचं जेवण, दुपारच्या जेवणामध्ये आणि रात्रीच्या जेवणामध्ये किमान 4 ते 5 तासाचा फरक, गॅप असावा. म्हणजे त्या वेळेमध्ये आपण काही खाऊच नाही, म्हणजे ते आधी खाल्लेले अन्न व्यवस्थितपणे पचतंय, त्याच्यापासून जे आवश्यक घटक तयार होतात. नाहीतर मग काय होतंय, आपण दुपारी जेवलो की लगेच 4 वाजता नाश्ता, पुन्हा 6 वाजता आणखी काहीतरी पाणीपुरी, पुन्हा 7 वाजता वडापाव, आणि पुन्हा अपेक्षा करतो आपण की मला 9 वाजता जेवण पण जायला पाहिजे. मग तसं होत नाही. मग ते सगळं अपचन होत जातंय. मग त्याचा गुब्बारा धरतो, मलबद्धता, बद्धकोष्ठता, आणि मग त्यापासून अनेक आजारांची निर्मिती होते. संडासला कडक होणं, मग त्यापासून संडास वाटे रक्त पडतंय, पुढे मूळव्याधाचे त्रास सुरू होतात. त्यामुळे आपल्याला एकही गोळी न घेता आपली पचनसंस्था, आपल्या शरीराची ऊर्जा जर टिकवायची असेल तर आपला आहार सकस असावा, त्यामध्ये पालेभाज्यांचा समावेश असावा, भाजी भाकरीचा समावेश असावा. जे काही बाहेर जाऊन आपण वेळोवेळी सकाळी आपण वडापाव आणतो, इडली, वडा सांबार आणतो, आणि काही पदार्थ आपण समावेश करतो आहारामध्ये, परंतु हे पदार्थ चांगले असतात का, त्यांचा बनवण्याचा दर्जा कसा असतो, त्यापासून आपल्या शरीराला किती त्रास होतो, हे आपण पडताळून पाहिलं पाहिजे. त्यामुळे आपण जर अशा प्रकारच्या चांगल्या सवयीचा अवलंब केला तर नक्कीच आपल्याला ॲसिडिटीची गोळी आणि पचनासंबंधी सर्व आपल्या ज्या समस्या आहेत त्यापासून आपल्याला लांब राहता येईल आणि निरोगी, सुदृढ, आनंदी आणि उत्साही जीवन जगता येईल. त्यामुळे नक्कीच तुम्ही याचा अवलंब कराल अशी मी खात्री बाळगतो, अपेक्षा व्यक्त करतो. आपल्याला हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवू द्या, जेणेकरून एक आहारामध्ये एक कटिबद्धता येऊन नक्कीच अनेक जणांची ॲसिडिटीच्या गोळीपासून सुटका होऊ शकते, यात काही शंका नाही. नमस्कार.